थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संपतने आता दोन्ही मुलींच्या हाती पेढ्याचे बॉक्स सोपवलेले असतात आणि सांगतो की हे सगळे पेढे घ्या आणि अख्ख्या गावाला वाटा. तेव्हा मानसी सांगते की ठीक आहे, आम्ही आधी देवीपुढे ठेवून येतो. तेव्हा चिडलेला संपत सांगतो की नाही, ह्या हे जे पेढे आहेत ना ते अख्ख्या गावाला या कारणासाठी वाटायचे आहेत की मी जसं वचन घेतलं आहे, शपथ घेतली आहे देवीपुढे की तुझे एका मोठ्या घराण्यात लग्न लावून देईल, त्यासाठी. त्यावरती मानसी सांगते की बाबा, तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. संपत मानसीला विचारतो की का तुझ्या बापाची तुला आता लाज वाटते का? तेव्हा मानसी सांगते की नाही बाबा, सध्या आपण देवकार्यासाठी इथे आलो आहोत ना, प्लीज असं काही करू नका. मानसी, निधी दोघे आता देवीकडे पेढे ठेवण्यासाठी जातात. तर इकडे आता तेजसने त्याचा मित्र सुजितला फोन केलेला असतो आणि तो सांगतो की अरे तू संपतराव सनस, तो ज्याने गाडी घेतली बघ, त्याच्याकडे ना अमाप पैसा आहे, परंतु त्याला मान प्रतिष्ठा हवे आहे रे. आता माझ्याकडे लिहून घे की मी त्याच्याकडून 2 लाख रुपये काढलेच. फोन ठेवल्यानंतर इतक्यात आता रणजित तिथे गाडी पार्क करत असतो. तेव्हा समोरून तेजस आणि पाठीमागून मानसी त्याला इन्स्ट्रक्शन देत असतात. तर गाडी कशी पार्क करायची हे हातवारे इशारे करून त्याला सांगत असतात. तर त्यानंतर आता रणजित मानसीला पहिल्या क्षणी पाहताच तिच्या प्रेमात पडलेला असतो. मानसी आता तिथून निघून जाते. रणजित खूपच अस्वस्थ असतो. तर तो आता देवीकडे प्रार्थना करतो की सगळ्यात आधी मुलगी पाहायला आलो आहे, पहिलीच वेळ आहे आणि मला ना खूप भीती वाटते आहे. आता त्या मुलीला भेटायचं, त्यानंतर काय आणि कसं बोलायचं हेच मला समजत नाही. आधी ती मुलगी भेटू दे, त्यानंतर ती माझं प्रेम, मला ती आवडू दे, त्यानंतर मी तिच्या प्रेमात पडू आणि मग लग्न होऊ दे. इतक्यात पाठीमागून आता मनू आलेले असते. मनू रणजितला हाक मारते आणि त्याला पेढा देते. तेव्हा रणजित आता प्रेमाने मनूकडे पाहतच राहतो. तेव्हा मानसी विचारते की तुम्ही देवीचे दर्शन घेतलं आहे का? आधी दर्शन घ्या आणि त्यानंतर पेढा खावा. आणि मनू आता तिथून जाते. तर रणजित एकटक आता मनूकडे पाहतच राहतो. मानसी आता तिच्या मैत्रिणींना बोलण्यात बिची असते, परंतु रणजित काही माणसांवरून नजर हटत नसते. इतक्यात एक छोटासा मुलगा येतो आणि रणजितला सांगतो की काका, मला ना घंटा वाजवायचा आहे, मला उचलून घे ना. तेव्हा आता रणजित उचलून तर घेतो. त्यानंतर तो मुलगा 2 वेळा घंटा वाजवतो आणि त्यानंतर तो सांगतो की आता खाली उतर. तर तो मुलगा जात असताना रणजित त्याला थांबवतो आणि मानसीकडे बोट दाखवून विचारतो की कोण आहे रे ती मुलगी? त्यावरती तो मुलगा सांगतो की ती मनूताई, सनस काकांची मुलगी, आणि तो निघून जातो. खरं तर इथे आता रणजितचा गैरसमज झालेला असतो, कारण रणजित पाहायला आलेला असतो अण्णासाहेब सनस यांच्या मुलीला आणि तो पहिल्याच भेटीत मानसीच्या प्रेमात पडलेला असतो. तर तोपर्यंत आता श्रेयसने खोटा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून संपतरावांच्या विटभट्टीकडे गेलेला असतो. तेव्हा नंदूने इकडे आता संपतरावांना फोन करून सांगितलेलं असतं की तुम्ही लवकर या, कारण तो ऑफिसर खूप कडक आणि डेंजर आहे, तो कधीही माझा फोन काढून घेईल. इतक्यात आता त्याने फोन खरंच काढून घेतलेला असतो. तर संपतराव सांगतात की आता कोण आला आहे दिलशाना बघूनच येतो. तर इकडे आता रणजितची काही मानसीवरून नजर हटत नसते. तर मानसी, निधी आता सगळ्या तिच्या मैत्रिणी घरीच निघालेले असतात. तर रणजित तुझा त्यांचा पाठलाग करत असताना मंदिरामध्येच अचानक आता मनस्वी आणि रणजित या दोघांची धडक होते. रणजित आता तिकडे दुर्लक्ष करून मानसीचा पाठलागच करतो. रस्त्याने जात असताना आता मानसीच्या मैत्रीण विचारतात की आता इंटर्नशिपबद्दल बाबांना कधी विचारणार आहे? तेव्हा निधी विचारते की तुमचं काय चाललं आहे? तर प्रिया सांगते की अगं काही नाही, स्थळांच्या बाबतीत बोलत होतं ना, प्रपोजल सुद्धा आता यायला लागले आहेत. तेव्हा निधी विचारते की कधी? तर रणजितने आता त्यांचा पाठलाग केलेला असतो. प्रिया सांगते की अगं म्हणजे येतील ना प्रपोजल, आणि त्यासाठी तुमच्या बाबाने होकार द्यायला हवा. तेव्हा मानसी सांगते की चला आता, आणि ते सगळे निघून जातात. तर इकडे आता रणजित देवाकडे प्रार्थना करतो. तो सांगतो की सनस, ते स्थळ मीच आहे. देवा, या सनसला मी नक्की आवडू दे. आणि त्यानंतर तो पाहतो तर आता माणसे गायब झालेले असते. तेव्हा पटकन रणजित त्यांचा पाठलाग करतो. मानसीचा पाठलाग करत असताना रणजितची धडक आता अण्णासाहेबांच्या गाडीशी झालेली असते. तेव्हा आता सगळेजण खाली उतरतात. तर आता रणजित चिखलामध्ये पडलेला असतो आणि कपडे सुद्धा चिखलाने माखलेले असतात. तेव्हा अण्णासाहेब रणजितला उठवतात आणि सांगतात की अहो पाहुणं, तुमचे तर सगळे काही कपडे खराब झाले. त्यावरती आता मनस्वी सांगते की एक काम करा, तुम्ही आमच्या घरी चला, फ्रेश व्हा आणि त्यानंतर जा. तेव्हा रणजित सांगतो की नाही, माझं महत्त्वाचं काम आहे. तर मानसी तिला शोधायचं असतं. त्यावरती मनस्वी सांगते की हे बघा, तुम्ही आताच म्हणालात ना तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, अशा अवतारामध्ये तुम्ही कसं जाणार आहात? तेव्हा तुम्ही आमच्या घरी चला, फ्रेश व्हा आणि त्यानंतर मग तुमचं हवं ते काम करा. तेव्हा आता अण्णासाहेब सांगतात की बरोबर बोलते आमची पोरगी. तर मनस्वी सांगते की अहो, तुम्ही आमच्या गावचे पाहुणे आहात. मनस्वीला आता रणजित आवडलेला असतो. तेव्हा आता
तिथे अण्णासाहेब सांगतात की पाहुणं, आम्ही ना या गावातले प्रतिष्ठित लोक आहोत, आम्हाला दिखावा अजिबात करता नाही येत, तुम्ही गाडीत बसा, मी तुम्हाला आमच्या घरी घेऊन जातो. त्यावर ते आता मनस्वी सांगते की बाबा बाबा अहो, या सगळ्या अवस्थेत ते कसे बसतील गाडीत, तुम्ही आई आणि आजीला घेऊन जावा, मी यांना चालत घेऊन येते. त्यावर ते अण्णासाहेब सांगतात, बघितलं ना पाहुणं, आम्ही दिखावे करणाऱ्यातले नाही आहेत. आणि ते सगळेच आता गाडीत बसतात. तर इकडे आता संपतराव वीटभट्टीकडे आलेले असतात, तेव्हा ते सगळ्यांना सांगत असतात की अरे काय चाललं आहे तुमचं, कामं करा ना. तर नंदूकडे आहे, नंदूकडे आल्यानंतर नंदूला सांगतात की अरे काय झालं, कामं का थांबवले आहेत, कामं चालू करा. तेव्हा आता नंदू सांगतो की ते साहेब आले आहेत ना, त्यांनीच आम्हाला इथे उभा केला आहे आणि काम बंद केलं आहे, त्यांनी सांगितलं की तिथून अजिबात हलायचं नाही. तर संपत पाहतो तर आता प्रत्येकाला तेजसने रिंगणात उभं केलेलं असतं. संपत खूप चिडलेला असतो आणि माझ्याच वीटभट्टीवर येऊन दमदाटी करणारा हाय तो कोण ऑफिसर, असं म्हणून आता ते तेजसकडे रागाने येतो. तर पाहतो तर तेजस आता टेबलावरती पाय ठेवून खुर्चीवरती बसलेला असतो. तेव्हा आता संपत चिडतो आणि म्हणतो की तू हायस कोण आणि पाय खाली ये, थांबतो असं नाही ऐकणार, मी ना माझ्या माणसाला बोलून तुला मारतो. तेव्हा आता तेजस पटकन उठतो आणि संपतच्या हातातील फोन हिसकावून घेतो. तर संपत खूप चिडतो परत आणि विचारतो की कोण हायस कोण तू. त्यावर ते आता तेजस आपलं खोटं आय कार्ड जे बनवून आणलेलं असतं ते त्याच्यासमोर दाखवतो आणि सांगतो की इन्कम टॅक्स ऑफिसर तेजस प्रभू. तेजस सांगतो की मला तुमच्या विरोधात तक्रार भेटली आहे. संपत त्याला सांगतो की हे बघा, मी माझ्या विरोधात तक्रार जर दाखल झाली असेल तर मी काही चूक केलेली नाहीये, फक्त विटांचे पैसे घेतो आपण, गाडीचे सुद्धा भाडं कधीच घेत नाही. त्यावरती तेजस सांगतो की सगळं काही तुम्ही कॅश न करता, लेखाजोखा काहीच नाही आहे तुमच्याकडे, तुमच्याकडे काळा पैसा आहे, ब्लॅक मनी. तर त्यानंतर तेजसने आता सगळे काही माहिती संपतची काढलेली असते आणि त्यानंतर तो कागद काढून वाचायला लागतो. तो सांगतो की मंदिराचं बांधणी 10 लाखांच्या विटा, त्यानंतर घराची डागडुजी त्यासाठी 5 लाख, त्यानंतर मुलीसाठी गाडी घेतली 30 लाख. महिपत विचारतो की हे सगळं काही तुम्हाला कसं माहिती आहे. त्यावर तेजस संपतला सांगतो की गाडीसाठी तुम्ही जी काही कॅश दिली आहे ना, त्या कॅशमधली ही एक नोट आहे, या सिरियल नंबरची आम्हाला चौकशी करायला सांगितले गेले होते. त्यावरती संपत सांगतो की सिरियल नंबर वगैरे काही माहीत नाही आपल्याला. तेव्हा तेजस हसतो आणि संपतला सांगतो की अहो मग रेकॉर्ड राहणार कसं सरकारकडे सिरियल नंबरचं, तुमच्या नोटांचं. तेजस संपतकडून पैसे उकळवण्यासाठीच हा त्याने प्लॅन रचलेला असतो आणि तो पुढे सांगतो की टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही सगळे काही व्यवहार कॅशने करता आणि सरकारच्या ऑफिसरला आता तुमच्यावरती संशय आला आहे. सरकारचा आदेश आहे, तुमच्या वीटभट्टीवरती आम्हाला आता रेड मारायचे आहे. त्यावरती संपत सांगतो की हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचे ते शुद्ध मराठीत सांगा, इंग्लिशमध्ये काही बोलू नका. तेव्हा तेजस सांगतो की जप्ती, आता काही माझे ऑफिसर्स येतीलच, त्या वीटभट्टीचे आता काय उलटपालट करायचे हे आम्ही करूच आणि जेवढी मी कागदपत्र सांगेल ना तेवढी चोख माझ्याकडे आणून द्यायची. सरकारची फसवणूक करता वेळेवर ते टॅक्स भरत नाहीत, या गुन्ह्याच्या आरोपाखाली मी सगळ्या गावासमोर तुमच्या हातात बेड्या घालून तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तेव्हा संपत घाबरतो आणि पटकन आता तेजसला सांगतो की नाही साहेब, असं तुम्ही करू नका. तर संपत पटकन दरवाजा लावायला जातो. तेव्हा तेजसचा तीर अगदी निशाणाला लागलेला असतो. संपत आता तेजसकडे रिक्वेस्ट करतो. तो सांगतो की मी इमानदारीने धंदा करतो माझा. संपत आता सांगतो की हे बघा, तुमच्या ऑफिसमध्ये आपण जाऊयात आणि जेवढं काही रक्कम माझी भरायची राहिली आहे ते आपण भरूया. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला माफ करा, परंतु उगं गावात माझी बदनामी नका करू, असं म्हणून संपत तेजससमोर हात जोडतो. तेजस आता खूप टेन्शनमध्ये येतो, कारण संपत सेटलमेंट करण्यासाठी तयारच झालेला नसतो. तर इकडे आता रणजीतचे सगळे काही कपडे क्लीन झालेले असतात आणि त्यानंतर तो खालती येतो. तेव्हा अण्णासाहेब सांगतात की पाहिलं ना की तुमचे कपडे अगदी स्वच्छ झाले आहेत आणि कडक ऊन आहे आपल्या इकडचं, वाळली सुद्धा. इतक्यात आता मनस्वीने त्यांच्यासाठी चहा आणलेला असतो. तर रणजितला ती चहा देते. तेव्हा रणजित चहा घेतो, परंतु मनस्वीचं लक्ष त्याच्यावरून हटतच नसतं. तर रणजित सांगतो की मी चहा घेतला, तुम्ही द्या. तेव्हा लगेचच मनस्वी तिथे अण्णांना सुद्धा चहा देते. तर मनस्वी पटकन आतमध्ये जाते आणि वाकून आता रणजितकडे पाहत असते. तर आजी आता विचारते की तुमचं लग्न झालं आहे का. त्यावर ते आता रणजित सांगतो की नाही, मुलगी शोधतोय. आजी विचारते परत, तुम्हाला नक्की मुलगी कशी हवी आहे. तेजस आता मानसीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. तर तो सांगतो की गावाकडची सुंदर संस्कारी अशी मला मुलगी हवी आहे. तेव्हा मनस्वी सुद्धा आता खूप खुश झालेली असते, कारण तिचा गैरसमज झालेला असतो. तर इकडून आता आजी मनस्वीला पाहत असते. तर त्यावर ते आता अण्णा सांगतात की आमच्या आई काही चेष्टा करते. तर त्यानंतर रणजित आता सांगतो की चला ठीक आहे, मी जातो आणि तू जातो बाहेर. तर इकडे आता तेजसला संपत सांगतो की हे बघा साहेब, तुम्ही जे काही करायचं आहेत, जे काही सांगाल ते मी सगळं काही करायला तयार आहे. त्यावरती तेजस सांगतो की सगळं काही म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी तुमची कॅश ही कशा तरी गुंतवावी लागेल. माझ्या माहितीतल्या काही कंपन्या आहेत, त्याचे शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता. तेव्हा संपत सांगतो की हे बघा साहेब, मी चढ पडलो आता डोक्याचा माणूस, मी हे सगळं काही माझ्या डोक्यात बसना.
संपत पुढे आता तेजसला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आता म्हणत असाल तर नक्की काय करायचं आहे, कुठं करायची आहे गुंतवणूक, तुम्ही सांगा ना मला. तर इकडे आता तोपर्यंत प्रिया मानसीला विचारत असते की तू बाबांना आता इंटर्नशिपबद्दल कधी विचारणार आहे. तिघे आता एकत्र मिळून चालत यायला लागलेले असतात. तेव्हा तिच्या मैत्रिणी विचारतात की अगं म्हणू, तुला काही मन आहे की नाही, सगळं काही तुझे बाबाच बघतात. तुझ्या बाबतीत तू नोकरी करायची नाही, त्यानंतर खानदानी मुलाची लग्न करायचं, मग तुझा स्वतःचा स्टँड आहे तरी कुठे. त्यावरती मानसी सांगते की अगं मग बाबा रागात होते ना, त्यामुळे ते तसं बोलून गेले. मानसी तिच्या मैत्रिणींना ठणकावून सांगते की थांबा, माझ्या बाबांचा ना राग निवळला असेल, आता बघा की ते किती छान बोलतात. तर तिकडे आता तेजस संपतरावांना सांगतात की तुमच्याकडे जेवढ्या काही नोटा आहेत ना, त्याचे सिरियल नंबर मला नोट डाऊन करावे लागतील. त्यामुळे तुमच्याकडे आता 10, 50, 100 जेवढ्या काही नोटा असतील त्या मला द्या. तर आता संपत जरा विचार करतो आणि त्यानंतर सांगतो की माझ्या मॅनेजरकडे चावी असेल, म्हणजे नंदूकडे, त्याला बोलावून घ्यावं लागेल. इतक्यात आता मनस्वीचा त्याला फोन गेलेला असतो. तेव्हा तेजस आता तिथे संपतला मानसीचा फोन रिसीव्ह करू देत नाही. तो सांगतो की सरकारी चौकशी आहे, समजून घ्या जरा. संपत आता तिथे सांगतो की अहो साहेब, तुम्ही काय करताय, माझ्या मुलीचा फोन असेल, तिला काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर. तेव्हा आता तेजस हा मानसीचा फोन रिसीव्ह करतो आणि सांगतो की तुमचे बाबा हे महत्त्वाच्या कामामध्ये आहेत, त्यामुळे परत फोन करू नका. आणि मानसी आता तिला जरा धक्काच बसतो. तेव्हा तिच्या मैत्रिणी विचारतात काय झालं मानसी. तर मानसी सांगते की बाबांच्या ऐवजी दुसऱ्याच कोणीतरी फोन रिसीव्ह केला होता, त्यानंतर फोन करते तर मोबाईल स्विच ऑफ लागतो. तर आता मानसीच्या मैत्रिणी सांगतात की बाबा आता तुझ्यासाठी स्थळ शोधण्यात तर बिझी नसतील ना, तर मस्करी करत असतात. परंतु मानसीला खूप टेन्शन आलेलं असतं. ते सांगते की नाही गं, माझे बाबा कधीच माझा फोन असा कट करत नाहीत. एक काम करा, तुम्ही घरी जा, मी तोपर्यंत वीटभट्टीवरती जाऊन येते. तोपर्यंत मानसी आता इकडे वीटभट्टीकडे आलेले असते. तर नंदूने चावी आणलेली असते. तेव्हा तेजसने सगळे पैसे मोजलेले असतात, त्याचे सिरियल नंबर नोट डाऊन केलेले असतात. तर आता नंदू विचारतो की साहेब याचं काय करणार आहात. त्यावरती संपत सांगतो की नंदू तू शांत बस, हे सगळं काही बाहेर कोणाला सांगायचं नाही, जे साहेब सांगतील ते ऐकायचं. तेव्हा आता तेजसला आठवतं की गायत्रीने कसा त्याचा अपमान केला होता आणि तेजसने ठणकावून सांगितलं होतं की आबाची फी आणि तात्यांच्या औषधासाठी पैसे तो आणून देईल. तर तेजस आता पुढे सांगतो की मला जर आता नोटांचे सिरियल नंबर किंवा कॅश काही लागते तर मी तुमच्या घरी येईन. तेव्हा संपत सांगतो की नाही साहेब, घरी नका येऊ, आमच्या घरचे सगळे काही गोंधळात पडतील ना प्लीज. इतक्यात आता तिथे येते आणि बाबा अशी हाक मारते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तेजसने आता गायत्रीला देण्यासाठी पैसे आणलेले असतात. तर तोपर्यंत रंजित आता संपतरावांच्या घरी पोहोचलेला असतो. तर संपतचा दरवाजा उघडते आणि विचारते की तुम्हाला काय हवंय. तेव्हा रंजित सांगतो की संपतराव सणच. इतक्यात संपत वाटेमागून येतो आणि विचारतो की तुम्हाला काय हवंय. तर इकडे तोपर्यंत आता गायत्री सांगते की माझे पैसे. इतक्यात आता तेजसने गायत्रीच्या समोर पैसे टाकलेले असतात आणि तो सांगतो की तुमच्या 2 लाखातला हा पहिला हप्ता आहे 10,000. आणि तिथे गायत्री चकित झालेली असते. तर इकडे आता रंजितने खूप मोठा बॉम्ब सनजच्या घरी फोडलेला असतो, कारण त्याने सांगितलेलं असतं की त्याला मानसी खूप आवडले आहे.